बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु। संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वाचे जाणते राजे छत्रपती शिवराय, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या सर्व महापुरुषांच्या विचारांना या ठिकाणी प्रथमतः तीव्र अभिवादन करतो। आपणा सर्वांना या ठिकाणी सविनय जय भीम करतो। आपण आज या ठिकाणी ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी हा व्हिडिओ आम्ही प्रसिद्ध करीत आहोत, त्याचं कारण असं की नक्षत्राचं देणं काव्यमंच यांच्या माध्यमातून ही जी आमच्या हातामध्ये या दिनदर्शिका दिसत आहेत, त्या माध्यमातून त्या ठिकाणी आमच्या गावचे सुपुत्र, साकोरी गावचे सुपुत्र आयुष्यमान अशोक भगवान उघडे, रिटायर्ड कॅनल इन्स्पेक्टर यांच्या माध्यमातून हे जे लेखन ते करत आहेत आणि त्यांच्या 10 कवितांचं प्रकाशन या नक्षत्रांचं देणं काव्यमंच हे जे दिनदर्शिका आहे याच्यामध्ये त्याचं प्रकाशन झालेलं आहे। आणि एक छोटेखानी हा कार्यक्रम या ठिकाणी या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आपण साकुरी गावामध्ये या ठिकाणी हे जे जेतवन बुद्धविहार आहे याच्या समोर त्या ठिकाणी आपण तथागत आणि विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना विचारांना साक्ष ठेवून करत आहोत। या छोट्याशा प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं पाटबंधारे विभागामध्ये ज्यांनी प्रदीर्घ अशी सेवा केली आणि आता ते सेवानिवृत्त आहेत, आदरणीय आमचे झिंजाड साहेब या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचप्रमाणे कविवर्य आमचे विजयजी भद्रिके आळ्याहून या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर बेल्लेगावचे सुपुत्र आमचे अल्पेशजी सोनवणे हे देखील कविवर्य उत्तम लेखक आहेत, ते देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत। आणि ज्यांच्या कविता या ठिकाणी छापल्यात त्या देखील या गावचे सुपुत्र अशोक भगवान उघडे यांच्या 10 कविता यामध्ये त्यांनी छापलेल्या आहेत या दिनदर्शिकेमध्ये। आणि आज त्यांचं प्रकाशन या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे। या तिन्ही त्यांचे कुटुंबामध्ये त्यांचा हा जे मुलगा आहे, आमचे शिक्षक म्हणून ते या ठिकाणी विद्यानिकेतनला कार्यरत आहेत, विनोद उघडे, त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी रंजना उघडे, त्यांची सुनबाई चित्रा उघडे आणि त्यांची नात या ठिकाणी सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत। या कुटुंबाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांना वेळ मिळतो आणि त्या वेळ हाच खऱ्या अर्थानं चांगल्या कामासाठी ते या ठिकाणी घालवित असतात। आपल्या लेखणीतून खऱ्या अर्थानं कवीचं जे म्हणणं असतं, कवीचं जे काम असतं, म्हणजे जे थे ना पोचे रवी ते पोचे कवी असं म्हटलं जातं। आणि हीच कविता आपल्या लेखणीतून शब्दबद्ध करून या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सर्व कविवर्य करत आहेत। त्यांचं देखील भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिमच्या माध्यमातून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। त्यांचं पुढील जे लेखन असेल किंवा पुढील जे कार्य असेल त्या कार्याला देखील मी या ठिकाणी त्यांना वंदन करतो आणि त्यांची लेखणी पुढे अशी त्या पद्धतीने तळपत राहोत आणि अनेक विषयांचं सामाजिक आर्थिक ज्या गोष्टी या ठिकाणी समाजाला ज्या पौष्टिक आहेत किंवा ज्या हितकारक आहेत अशा पद्धतीचं चांगले लेखन या सर्व कवींच्या माध्यमातून घडो अशा आम्ही सर्व उपस्थितांच्या माध्यमातून यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे नेहमी हे सर्व जे कार्यक्रम आहेत हे जे चित्रित करीत असतात फोटोंच्या माध्यमातून, आमचे मनियार साहेब वेळोवेळी आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते सहभागी असतात, त्यांचं देखील उघडे परिवाराच्या वतीनं मी स्वागत करतो। आणि या सर्व मान्यवरांच्या उपस्थित आज
नक्षत्राचं देणं काव्यमंच ही दिनदर्शिका प्रकाशित झालेली आहे. ही असं जाहीर करून आलेल्या सर्व मान्यवरांना याची एक प्रत या ठिकाणी या उघडे परिवार अशोक भगवान उघडे कविवर्य यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद. बघ आज साकूर या गावामध्ये आमचे परम मित्र उघडे भाऊसाहेब गेले अनेक वर्ष पाटबंधारे विभागामध्ये आम्ही सेवा केली. सेवा करत असताना प्रामाणिकपणा उघडे भाऊसाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 35-40 वर्षाच्या सेवेमध्ये अगदी 15 वर्ष त्यांची संबंध आला आणि या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये काम कसं करावं ज्यांच्याकडून आम्ही शिकलो असे उघडे भाऊसाहेब एक कवी मनाचं व्यक्तिमत्व. मला वाटतं 1972ला दुष्काळ पडला आणि 1972च्या दुष्काळावरती त्यावेळेस मी त्यांची कविता ऐकली. फार मोठा कालावधी झाला. एवढंच नाही, बाप काय असतो, बाप कसा असावा, आई आणि वडील, मुलाची कर्तव्य इत्यादीवर सखोल असं काव्य ज्या व्यक्तीनं लिहिलं ती व्यक्ती सेवानिवृत्त झाल्यानंतर मी व्हॉट्सअपला त्यांचे अनेक काही पाहिलं आता का रोज त्यांचा एक सन्मान त्यांना मिळते. एखादी व्यक्ती सेवानिवृत्त झाल्यानंतर स्वतःच्या प्रकृतीसाठी ज्या काही गोष्टी करायला गरजेचे किंवा कुटुंबासाठी वेळ देणं गरजेचे हे सगळं पाहूनसुद्धा सातत्यपूर्ण ज्यांचं लिखाण चालू आहे त्या उघडे भाऊसाहेबांना आज या त्याच्या जेतवन बुद्धविहारच्या ठिकाणी या नक्षत्राचं देणं काव्यमंच या दिनदर्शिकेचं उद्घाटन नव्हे, नुसतं उद्घाटनच नव्हे तर संविधान. आता तसं बारकाईने जर पाहिलं तर संविधानाकडं फार कमी लक्ष असणारी मंडळी आहे. संविधान म्हणजे नक्की काय, पण त्याचंसुद्धा छानपैकी प्रकाशन भाऊसाहेबांनी या ठिकाणी केलं. खरोखर मनापासून आणि मनपूर्वक भाऊसाहेबांना मी शुभेच्छा देत असताना भविष्यातील आतापर्यंत लिखाण छान केले भाऊसाहेब, काय प्रॉब्लेम नाही. तुमच्या कविता फार छान आहे आणि नाही त्यातली कविता मी आता तुमचीच कविता आहे पण मला असं वाटलं बघा तुम्ही बाप आणि भाऊ ही एक कविता पाठीमाग मी वाचली होती, विसरलो मी, लई कविता वाचल्या. पण आजसुद्धा भाऊसाहेबांचा 6व्या महिन्यामध्ये 2 तारखेला वाढदिवस असतो आणि या नक्षत्राचं देणं काव्यमंचमध्ये 6व्या महिन्यामध्ये त्यांच्या कविता आलेल्या आहेत. त्यातलीच ही कविता. लेकराच्या भल्यासाठी कष्ट सहातो अपार, आणवानी पाय त्याचे जीर्ण वस्त्र अंगावर, ऊन वारा पावसाची त्याला तमा नाही काही, दुःख दारिद्र्य पचवी सदा आनंदी तो राही, गरिबीचं सोसुनी चटके अर्ध पोटी तो राहिला, मुला बाळांच्या मुखी घास मायेचा तो दिला, ज्याच्या कष्टाचं मायेचं होतं नाही मोजमाप, तोच असतो रे आपला जन्मदाता मायबाप, तोच असतो रे आपला जन्मदाता मायबाप. किती छान आणि सुंदर या अनेक कविता भाऊसाहेबांनी संग्रहित केल्या, त्याचं वाचन केलं, त्या प्रकाशित केल्या. अनेक पुस्तकं त्यांची 2 पुस्तकं मला पाठीमागं मिळाली. छान असं लिखाण. वयाच्या भाऊसाहेब किती वय आता? 70 वर्ष. वयाचं 70 वर्ष. बघा तसं आराम करायचं वय आणि त्याला खऱ्या अर्थानं बाईने आणि मुलांनी सुद्धा फार मोठी साथ त्यांना देत आहेत. भाऊसाहेब थोडेसे तापड असले तरी मनानू अगदी मयाळू आणि कनवाळू. मला माहिती आहे मराठी भाषा कसा असावी, मराठीचं व्याकरणावर जबरदस्त पगडा असलेला एक सुद्धा वेलाठी माझ्या पाहण्यात काही त्यांनी चुकलेलं नाही. इतकं सुंदर असं काम भाऊसाहेब केलं. भाऊसाहेब तुम्हाला या पुढच्या काळात तुम्ही छान केलेले काम आहे पण याही पुढच्या काळामध्ये उत्तरोत्तर प्रगती हो आणि समाजामध्ये तुम्ही आता माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात चमकलेत, निश्चित चमकलेत आणि तो आनंद आम्हाला द्विगुणित पाहायला मिळावा हीच सदिच्छा आणि शुभेच्छा. भावी आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. स्टार्ट. मी अशोक भगवान उघडे, मुक्काम पोस्ट साकूर चालपूर, जिल्हा पुणे. भिडे वाडाकार विजय वडवेराव यांच्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ह्या कार्यक्रमाकरता आम्ही पुण्या ठिकाणी गेलेलो होतो. त्या ठिकाणी त्यांनी आम्हा सर्व कवींना याची प्रत आपल्या संविधानाची प्रत वाटप केलेली आहे. त्यानिमित्ताने मी हा कार्यक्रम इथं माझ्या घरी साकुरीचं बेले या ठिकाणी जेतवण बुद्धविहार या ठिकाणी हा
घेतलेला आहे आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम सादर करीत आहे. संपन्न हा संपन्न